श्री नवनाथ भक्तिसारपोथी अध्याय 5 श्री गणेशाय नमः। जय जयाजी यदुकुळ टिळका भक्ती पंकजाच्या सदैव की मुनी मानस चकोर पाळका कृपायुषू चंडातू भाविक प्रेमळ भक्तपरी तयामचा अससी पूर्ण कैवारी बाळ प्रल्हाद संकटावरी कोरडे काष्टी प्रगटालाशी करविष ती प्रताप सगन संकटी घातले देवतेने सकड रघुकुळ पाळना अवतार दीक्षा मिरविशी देवविप्रांचे संकट पावनी मत्स्य कुळादे करी धारण मग उददिते गगन धावून शंकासुर धरियला तेवीच दैत्य दुमदुमा करीत अवतार कच्छ झाला मिरवित उददी मंतुनी शंका तोषवित महाराज कृपार्णव राया बळीची उद्दाम करणी स्वरूप मिरवी खुजटपणी संकट पडता सुरगणी परशरदारे चालासे अपार भक्त प्रेमा सगन त्यात स्थिरावले पंडून नंदन शिशुपाळ वक्र दंदगंदन वसुदेव कुशी मिरविला असो ऐसा भक्ती प्रेमात ते आवडी मेघश्यामा तरी भाव भक्तीच्या उगमा पुढे ग्रंथ बोलवी मागले अध्याय केले कथन हिंगळाज क्षत्री मच्छिंद्र नंदन अष्टभैरव चामुंडा जिंकून दर्शन केले आंबेजे तरी श्रोते सिंहावलोकनी कथा पहा आपुले मनी बारा मल्हारा मार्ग धरुनी जात झाला मच्छिंद्र तो बारा मल्हार कानात मुकामा उतरला एका गावात देवालयी मच्छिंद्रनाथ सुखशयनी पौडवला तो रात्र झाली 2 प्रहार जागृत आहे नाथ मच्छिंद्र तो काननी दूध अपर मच्छिंद्रनाथे देखिल्या इकडून तिकडून जाती येती अशा येरा जरा करीती ते पाहुणी नाथ जती मने भूतावळ उदेले तरी याते करावे प्रसन्न समय येत हाची दुसरं कोण्यातरी कार्य लागून उपयोगी श्रम पडतील तरी त्याते आता शरणागत प्रसन्न करून घ्यावे भूत श्रोते म्हणते कार्य कोणते भूतास्वाधीन असेल की तरी ऐसेने बोलावे यावेळे भूत श्रीराम उपयोगी आले राक्षसाचे प्रेत नेले समरंगणी सुवेळे तेव्हा अमृत दृष्टी करून उठवी शेन कपिरत्न तेवी तुळशीची प्रसन्न भूत झाले कलित तरी लहानपणापासून थोरापर्यंत समय कार्य घडून येतं पहा अर्णवा झुरळे निषिद्ध वाचविले म्हणतात तन्याय कल्पनी चित्ती नाथ भूतांच्या बैसले आरती मग अंबिकास्त्र सर्पशक्ती प्रेरित झाला तेचे क्षणी ते आश्र प्रेरित भूतगणी होता स्पर्श करू मेदनी मग पद घरी आवळून सुटका नाही पदाते जविद कुरुक्षेत्रात मही धरितसे करणारत चक्रे गृहिणी करी कुंडित गमन संधान करून येते तन्याय स्पर्श शक्ती करी भूतपदा धरा व्यक्ती चलन वलन मग त्या क्षिती काही एक चालेना जैसे तरू एकाची ठाई वसती अजळ प्रवाही तन्याय भूत सर्वही खुंडून टाकिली त्या भूतांचे वियोगानिमित्ते की वेगळा भेटी जाणे होते सर्व मिळून यथाक्षितीत जमुने येतात तव ते दिवशी झाले कुंठित वेताळ भेटीत राहिली अपरात्र एरीकडे वेताळ निक्षितीत अनंत भूते बातली तो दक्ष भूतांचा बळी वेताळ पाय अष्टकोटी भूतावळ तो न्यून पाणी सर्व मंडळ दिसून आले तयाते मग अन्य भूताते विचारित शर भटेरींची भूत जमात नाही आली की मृत शोध त्यांचा करावा अवश्य म्हणून 5-7 गमन करीत आले भूत शरभर भद्री येऊनी त्वरित निज दृष्टी पाहतीत व ते मंडळी मयी व्यक्ती उभी असे बाळ रहित जैसा एका ठाईंचा परत दुसऱ्या ठाई आतळेना मग त्या मंडळानिकट येऊनी पुसत झाले वर्तमान तुम्ही व्यक्त मयी लागून काळी म्हणती निष्ठला येरी म्हणती अनेकचे भेद मयी चलुनी त्या देता पद कोण आला आहे सिद्ध तेने कळा रचिली मग एक पाये कळा ऐकून परत झालेले शोधा लागून गुप्तरूपे व्यवस्थित येऊन मच्छिंद्रनाथ पाहिला बालार्क किरणी त्याच्या गळा चंद्र चर्चिला असे भाळा त्या माझी विभूती सगळा मुखचंद्र चर्चिली कर्णी मुद्रिका रत्नपाती की वस्तीत पातल्या रत्नज्योती हेमगुणी गुंपणी निगुती कौरी भारी वेष्टीला ललाटा अफाट मिशा पेंगटा ओट दुग्धाने भरल्या जटा सरळ नासिका नेत्र वाटा अग्नी समदृष्टी पाहत असे अर्घ नैन विशाळ होत उग्रपणी उदय दावित पाहता वाटे वृत्तांत नेत्र तेजे विराजला स्थळ वट बाहुदंड सरळ आजन बाहू तेजाळ की मल विमल करुणी स्थळ बहुवटी विराजले मस्तकी शोभली दिव्य विरंगुटी कथा विराजे पाठोपाठी त्यावरी ग्रावेसी नेसल्या दाटी ज्ञानशंगी मिरवितसे बाहुवटे हनुमंत वीरकंकन करी शोभत कुबडी फावडी घेऊन आतत बोध शोलिका विराजे जैसा तीव्र बारावा रुद्र की सरळ योग्यांचा भद्र जैसा नक्षत्र गणी चंद्र तिच्या माझी डवरत असे ऐसी भावनी एक भूती मना माझी करिता ख्याती येणे जे व्यक्त केले क्षती भूत गणा वाटत असे मग ते होणी संदेह असत नाथाशी म्हणती भूते प्रतीत जाऊ त्या स्वामी करा मुक्त आपल्याला कार्यासी नाथ मने सर्व गुंतले तुम्ही मुक्त केवी राहिले येरू मने पाठवले समाचारा वेताळे तरी महाराज करी मुक्त जाऊ द्या वेताळ मन नमनार्थ यावरी
त्यांसी म्हणे नातन सोडणार नाही सहसाई. तुमचा वेताळा आधी राणी व जाऊनी त्याती त्वरे सांगावे. यरुमती मग अपूर्व भले नव महाराजा. वेताळ खवळता बाबर देव हे महाबळाचे असत्य अष्टार्णव. ब्रह्मांड जिंकुनी कंदुक भाव मही खेळती महाराजा. नव नाग जैसे जबळी तया माझी पुढिता कळी. तया सवे कोणी रळी केली नाही आजन्म. देव दानव गंधर्व असती तेही वेताळ बराटे म्हणती. तस्मात स्वामी त्या प्रती श्रुत करू नये. यरुमणी संपादनी येथे काय करिता दानुनी. तुमचा वेताळ पायन नयनी बळजेटी गैसा तो. ऐसे ऐकूनी भूते मातम आऊज म्हणती अवश्य करू श्रुत. मग जाती देदव तो वेताळ भूत तयापाशी पातले. राव्या वेताळाशी करुणी नमने सांगत झाले वर्तमान. म्हणती महाराजा भूतांशी विघ्न जोगी आहे की. त्याने खेळून मंत्रशक्ती मही व्यक्त केली जमाती. शेवटी म्हणतो याची गती तुम्हा करीन महाराजा. ऐसे ऐकून पिशाचं राव परमक्षोभला विकृत भाव. मही आता अष्टका सर्व भूतावेळा मिळवा. मग भूतभूत्य जासू हलकारे जाते झाले देशांतरा. अरबस्थान पंजाब गुर्जरा बंगाळाती पातले. माळवी मेवाडा तेलंगण कर्नाटकी देश दक्षिण कुंडाळ कैकाडा विलंबन सप्तपदीचे पातले. सकळा श्रुत करुणी गोष्टी पाठविती सकळ भूतसाठी. अष्टराणी व एक कोटी समारंभा पातले. अष्टराणी त्यांचे नाव महावीर विद्याकारणी सर्व. महम्मद महिषासुर धुळवान गर्वे बाबर जुटिंग पातले. मुंच्या नरसिंहाचा अवतार धरुणी म्हणून वीरांत त्यांचा संचार. तोही 1 कोटी भार घेऊन या मिळाला. असो ऐसे कोटी भार उतरले जैसे गिरीवर. महामद्र तो आग्या वेताळवीर येऊन पोचला. सगळं वेताळापाशी येऊन कथित झाले सिद्धगमन. मग सगळं सांगून वर्तमान समारंभी चालले. येऊन शरभती रातप्रती अष्टही कोटी कोल्हाळ करीती. तेने धनाने मनाक्षती आणि पातळी आदरतशी. ते पाहुणे मच्छिंद्रनाथ करी कवळी विभूती पात. आराधोनी मंत्री शकतात लखलखित पै केले. स्मरण गाडी व विभूतीशर सज्ज करीती अति तत्पर. परिचारवांचा प्रताप पाव्या स्थिर मही विराजे उगलाची. वज्रास्त्र मंत्र जपून बहुते वेष्टी रेषांगण आणि मस्तकी वज्रासरण वज्रशक्ती मिळवित असे. तिने करून भूतांचा प्रवेश लिप्त होय आसपास. परी भूतावळ्या स्मशानाचं वर्षाव करती आवळा. जैसा परिचनाच्या दारा वर्षाव करती अपरंपरा. वज्रास्त्र सबळ मौरी बाळा कळदाकाळी मानिना. त्यात अष्टपिशाचं निर्बाळ स्वरूपे करुणी अति विशाळे. तरी टाकून उपटिती बळे पर्जन्यधारे सारिके. पराते वज्रास्त्र मोळी तयान गणिती तय गाळे. तरु संच उनी पर्वत मोळी पर्णकुटी जी झाली. ऐसा संचरिता तरु भार काय करीत झाले समग्र. कोरडे कादाष्ट तृण अपारत तयावरी सांडिती. सकळ करुणी महाकर सांडित झाले श्वानर वैश्वानर. ते पाहुणी नाथ मच्छिंद्र जलदास्त्र प्रेरित असे. भूते सांडिती वैश्वानर तरु कडकडती ज्वाळापर. ब्रह्मांडी उमाळा व्यापे थोर पक्षी कुळ जीवजंतू. ऐसी पाहता पावक ताटी परी जलदास्त्रे केली जाटी. उदती मिळवून आकाशपाठी शांत केला पावकतो. यावरी मच्छिंद्रनाथ पावकासर प्रेरित झाला विभूती मंत्र. तेने अग्नी प्रदीप्त करीत भूतगणी मिळत असे. परी तो अदृश्य जाणवणी प्रळया अग्नी पाहुणी गुप्त होणी. मग पहा उदती तोया सांडून आकाशात मिरवित्या. परी तो विजना मंत्राग्न. मग मच्छिंद्रिय जलदास्त्र प्रेरण शांत केला मूर्धन अस्त्र मंत्रे करून या. शांत होताची मंत्राग्नी मयी उतरली भूतगणी. मग स्पर्शास्त्र जल्पुनी भूतांगणी कल्पित असे. तेने करून अष्टकोटी मयी व्यक्त झाली एका ताटी. जैशी पूर्वी भूताद्य राटी त्याची झाली सर्वस्व. परी अष्टजनते तयाचे रूप महाबळी प्रताप दर्प. ते स्पर्शास्त्र न गणपती माप. ते स्पर्शास्त्र न गणती माप सोबळे मिरविती. परी स्पर्शास्त्रे एकची केले. अदृश्य सकळ तेज खंडूनी धरिले. हे तो नेनोनी निकट आले मच्छिंद्राचे आकाळवाया. परी भोवते आहे वज्र संपन्न लागन चाले काही तेने. परी परम बलाटे वेताळ संधान निकट आगे पातले. परी भोवते आहे वज्रास्त्र तेजी गिळूनी गेला मुखपात्र. हे मच्छिंद्र पाहता अतिविचित्र वासवास्त्र सुडित असे. वासवास्त्रे होता प्रगट उभयतांची झाली गडगड. जैसे जेटी लागून येत पाट लोंबी खवळले. एकमेकामही पडती तेने दनाना उठे क्षिती. अष्टसमुद्र हेलावटी खळवळती नक्षत्रपै. शेष मस्तके हेलावती कुर्म म्हणते अति अद्भुती. वराह सावरुणी नेते नंदी दंतीमयी लागी उचलतसे. एरीकडे सप्तजन कवळू पाहती मच्छिंद्राची चरणी. की चरणी धरुणी मयी कारण मच्छिंद्राचा आकळावा. तरी तो नाता अति चपळ. पुन्हा वज्रास्त्र केले सिद्ध सबळ. दाई दीक्षा रक्षपाळ आयशे वज्रास्त्र मिरविले. यावरी तो दानवास्त्र जल्पून दानव केले सप्त निर्माण. मधु तिले कुंभकर्ण मरु आणि माली मल. मुचकुंद्र त्रिपुर बळजेटी. ऐशी सप्त दानव आठी. साती देवते बळजेटी
लोवी झोंबी पातले, जोटिंगाते मधु जगटे, खेळाती कुंभकर्ण नेटे, बाबराती कुंभकर्ण लोटे, जोट धरणी झगडती, महम्मदा लागी मरुड भिडत, माली मल मुझे ते आलटीत, महिषासुराती मुचकुंद उन्मत त्याते भिडतजे, धुळोन वीर समर्थ, त्रिपुर झगटे त्या निरत, ऐसे एका मंत्री अस्त्र दैत्य सप्तजन आलटिले, ऐसे भिडत अष्टजन मही उठला अतिजनानं, एकमेकामयी कारण आकळवाया ते जलपेदे, एक दिन एक रात्री 7 जना न विश्रांती, लाता केवळ उमण्यात येते वर्मावर्मी जावण्या, तेने करून प्रभाळ बेदिता देव इकडं होतं, मुष्टी प्रहारे मूर्छित होतं, मही तडते आदळवणे, मग 7 जने दानवास्त्रे भिडता केले त्या जर्जर, मग सप्तदानव अदृश्यवर होते झाले एकसरे, एरीकडे वासव शक्ती भिडता प्रेमयवतळाप्रती, ते संधान पाहून हृदयस्थिती वास्तव शक्ती भेदेतसे, तेने गायी अति सबळ मूर्छित पडेल वातळ, मही पडता होता वेळ अदृश्य झाली शक्ती दे, एरीकडे मच्छिंद्रनाथ वातार कल्पनविद्या जलपद, तो सावरोनी वेताळ मूर्छित पुनरपी आला त्वरेने, येता येता 7 जणी लगट करीती निकट येऊनी, तो सिद्ध प्रयोग वातार कमी मच्छिंद्राचा झालासे, सिद्ध प्रयोग होता आणि ते संचार होतो अष्टदेहांप्रती, तेने करुणी वातगती आकर्षण होत असे, जव तव आकर्षण वात होतं, तव हस्तपदांचे वलन राहत, परमक्लेश उचंबळत मोर्चा शक्ती मिरावाया, ऐशी होताची अष्टमारुती, मग एकमेकांप्रती बोलती, आता असडूनी अहरती शरणवेगी निघावे, नातरी जोगी आई कटीनं भूतांसह आपला वेही परानं, तरी याते प्रसन्न करून जगा माझी नांदावे, जैसे रामप्रसादे करून लंका राणी व बिभीषण, की वालीज कृतीने राज्य मिळवले सुग्रीव, त्यांना येथे करून वाचवावा आपला प्राण, उपरी जीवलिया संगोपन आश्रय होईल हा एक, जैसा दरिद्रीला परिस, की चिंतामणी चिंतित त्यास, की पियुष लाभे रोगी आस, तैसे होईल आपणासी, की प्रल्हादाचे नरसिंह दैवत, संकटी झाले सायवेत, कन्याई आजही प्रीत वाढवावी महाराजा, असे बोलणी एकमेका निश्चय करुणी नेटका, म्हणती महाराजा तपोनायका सीमा झाली प्रतापा, तन्यायी सर्वज्ञमूर्ती सोडवी आम्हा क्लेश पद्धती, क्रोधानळे प्राण आहुती योजू नको महाराजा, तरी आता अनन्य शरण आहुता आमचा वाचवा प्राण, जैसे कचा शुक्रदान संजीवनीचे पै केले, तू प्रत्यक्ष अससी नारायण, हे नेनोनी रळी तुझं कारण, केली परी उचित गण प्राप्त झाले संध्याची, जैसा जटाऊ आणि संपाती प्रताप दाऊ गेले गवस्ती, परी भोग दशा प्राप्ती संध्याची झाली लाभावरी, तन्याय येथे झाले तरी कृपेची बसे पावले, चलन वलन अवोगोची राहिले, बोलणे उरले सांगावया, आता क्षणैक करसी आळस, आम्ही ठाऊ पराठा याच, तेने लाभ तव हस्ताच, काय मिळवलं तुझं लागे, तरी आमुचा वाचवा प्राण, मग नाम तुझे मिळवू जगा कारण, सांगशील ते कार्य करून भूतसहित येऊ की आम्ही पाळले अमदूत, किंवा विष्णू पुढे विष्णू गण धावत, त्याने आम्ही भूतांसहित तुझं पुढे मिळवू की, हे जरी मनुष्यला खोटे, तरी पूर्वजा बुडवू नरका पाठे, आणि पंचपातके महानेटे निज मस्तकी मिरविगी, गो हत्यारी ब्रह्म हत्यारी श्री हत्यारी बाळा हत्यारी, मातृपितृ गुरु हत्यारी, पंचपातके मस्तकी मिरविगी, ऐसी पातके रवरव क्षिती भोग मिरवू संवत्सर अयुती, याते साक्षी चित्रगुप्ती लीन मुखपदा मिरवूका, ऐसे आमुचे बोल निषिद्ध, काया वाचा धरून निषिद्ध, तरी आता होई कृपावंत दयालहरी मिरवावी, यावरी बोले मच्छिंद्रनाथ, साबरी विद्या मम कवित्व, त्याते साह्य भूतांसहित कार्यार्थी तुम्ही असावे, जो जो मंत्र ज्या प्रकरणी, तरी त्या अर्थी तुम्ही साह्य करावे मंत्र लागणे, कोणीतरी गोकुलिया, मग अष्टही म्हणती अवश्य, कार्य करू निश्चय संशयाचं, मग साधन प्रयोग आपला भक्ष्य पृथक सांगितला, अष्टकोपी भूतावळीसहित भक्ष्य साधन सांगितले समजत, येणे ते कार्य जगात निश्चय आम्ही मिरवू की, पूजा पुरस्कर अभ्युस्थान मंत्रासहित निर्वाण, मंत्र उजाळाला स्थापनी ग्रहण, पर्वणी ते नेमिले, ऐसा निश्चय सांग होता, मग पडे प्रेरकास्त्र प्रेरिता, समूळ नासून गेली वार्ता आकर्षण अस्त्राची, यरीकडे अष्टकोटी भूतावळ, जोगिनी अत्यादी सकळ, स्पर्शुपाती चरण कमळ, मही व्यक्त होऊनिया, तेव्हा जल्पनी विमुक्तास्त्र, मुक्त केले पिशाचं सर्वस्त्र, मग मच्छिंद्र पद नमनी पवित्र सन्मुख उभे राहते, बुद्धांजळी उभय कर उभे असती ते समोर, वाणी बदले जय जयकार धन्य मच्छिंद्र म्हणून, मग त्या मंडळीत मच्छिंद्र कैसा शोभला मूर्तिमंत, जवी नक्षत्रा माझी तेजवंत शशीनाथ मिरविला, की रश्मी पाल मंडळात तेजे गैवराला प्रभे आदित्य, की सुरवर्ण गणी शशीनाथ स्वर्गामध्ये मिरविला, की शिवगण समुदायी परमशोभत नग जावई, की विष्णुगणात शशनाथी शेषजाई प्रभुत्व मिरवला,
की दानव माझी उषगणामूर्ती, की देवा माझी बृहस्पती, की पृथ्वी माझी ऐरावती देवांगणी मिरवतसे. तेवी पिशाच मंडळात परमशोभला मच्छिंद्रनाथ, मग सगळ्यांच्या मस्तकी ठेवून हात, म्हणे क्षेमवंत असावे. अष्टजनामुखे नायक ते बोलती बोलावून सकळीक, की मच्छिंद्र कार्य श्लोक जग उपकारा उदला असे. तरी त्याचा दाख कोणी त्या साह्य पिशाचा असा वेवणी, सांगितल्याचे कार्य धरुणी मंत्रोच्चार होताची. ऐसे ऐकून भूते अवश्य म्हणती जोडी हात, यावरी बोले मच्छिंद्रनाथ, अनेक वरमत द्यावा, तुमचे आमुचे स्मरांगण झाले सबळ बळे करून, त्या स्मरांगणाचे कथन लोके ऐसे मिरवले. तरी ते आख्यान वचिता तव तयानं करावी बाता सर्वता, आणि हे आख्यान संग्रही पाळिता प्रिय मानवता पुरुष. त्याशी जरी संकट येता निवारण करावे तुम्ही सर्वता, आणि आपल्याकडून सहसा वेता जाणून त्या पुरुषा करू नये. हे आख्यान राही ज्या सुतांनी तेथे बसू नये सहसा भूतांनी, जैसे भाद्रपद शुद्ध चतुर्थीने चंद्र रागी न देखती, की अवघी जवी का सुकर, की श्वान म्हणती अशुद्ध विप्र, अस्पर्श होता व्यथा किंचित होणार नाही भूतांची. यावरी प्रशस्तपणे राहणं, जरी त्या सदना आले विघ्न त्याचे करावे निवारण, सगळं भूते मिळवून या. आणि त्या घरचे मनुष्यवर्ध जरी भेटले जाता मार्गात, तरी मार्ग सोडून निश्चित दुर्मार्ग बसावे. हे आख्यान जो पाळिता त्याशी कदाकाळी न करावी होता, हेची द्यावे मज सर्वता कृपा धरुणी सर्वांनी. ऐसे ऐकून मच्छिंद्र उक्ती अवश्य करू सकळ म्हणती, त्या सदनादे व्यथा निश्चिती आम्ही न करू माई. ऐसे वधुनी वरदभूत निमित्त झाला मच्छिंद्रनाथ, सर्व नमुनी पुसून तेथे स्वस्थानाती चालले. अष्टकोटी पेशाचा सहित अष्टविराजे मुख्यदैवत, तेही नमुनी मच्छिंद्रनाथ स्वस्थानाशी पै गेले. येरीकडे मच्छिंद्रनाथ सत्वर पात झाला 12 मल्हार, तेथीचा विधी करून सर्व कुमारी दैवता चालला. तैसेच पायी कलिका भवानी ते कथा पाहिलं मच्छिंद्र लागून, ते पुढले आधी अवधान देऊनी कथा श्रोते स्वीकारा. अहो या कथा सार ग्रंथासह परिकर पंचमाध्याय घोकिल्यास पिशाच बाधा त्याची खास होणार नाही सहसाई. जरी पहिला बाधा असेल तरी तो पठण करीत जाईल, प्रथमाध्याय जो घोकिल त्याचा अंगारोग जाईल की. दुसरा अध्याय घोकल्यापासून विद्याभास होईल पूर्ण. तिसरा अध्याय गोकिता प्रसन्न होईल अंजनी सुत तयाचे. चौथा अध्याय गोकिता फळ कार्य निवटील परम सगळं, मान्यता देईल महापाळ मौन पडेल सर्वाते. असं ऐशे पंचमप्रसंग मंत्र संजीवनी अनुराग, धोंडी सुत मालोजी सांग, वदे नरहरी कृपे करून या. स्वस्ती श्री भक्ती कथा सार, समत गोरक्ष काळे कमेगर, सदा परिशुद्ध बायुपीडित पंचमाध्याय गोड्या हा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री दत्तात्रेय परमस्तु. शुभभवतु. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 5 समाप्त. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः.